नंदुरबार जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचार आणि अनियमितता विरोधात आज सत्ताधारी वगळता सर्वपक्षीय नेत्यांकडून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन सुरू करण्यात आले। नंदुरबारचे नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येते। जिल्हा परिषदेवर भाजपाच्या डॉक्टर विजयकुमार गावित गटाची सत्ता असून त्यांच्या कन्या सुप्रिया गावित ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत। याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी त्यांना घेरण्याची तयारी केली आहे। या आंदोलनामध्ये महाविकास आघाडी सोबत शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि सदस्यही शामिल आहेत। जलजीवन सोबत न्यायालयाने निर्देश देऊन 3054च्या कामांना रखडलेला अहवाल आणि कृषीमधील सौर पंप योजनेमध्ये ठेकेदाराने केलेली अनियमितता यावर कारवाईची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त तैनात केला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आंदोलकांसोबत जाऊन त्यांचे निवेदन देखील स्वीकारले आहे। मात्र या चर्चेतून आंदोलन सुरूच राहतं की यात काही मार्ग निघतो याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात। आणि तरी जिल्हा परिषदेमध्ये याचं बिल निघालेलं आहे। शेवटी हायकोर्टाने प्रत्येक रस्त्याचं काम थांबवलं। जिल्हा परिषद प्रशासनाला सांगितलं की याच्या पुढे एकही बिल तुम्ही अदा करायचं नाही जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही। तो जरा शासनाचं एवढं बघा प्रशासनाचं की हायकोर्टाने आदेश दिले कलेक्टर मॅडमांना की याची चौकशी केली पाहिजे। कलेक्टर मॅडमांनी जिल्हा परिषदेला बी कळवलं, समिती नेमली। समितीने आज 4 महिने होऊन गेले अहवालच सादर करत नाहीये की काय नेमकं झालंय। ठेकेदारांनी कामं चालू केली आणि मग ठेकेदार त्या रस्त्यावरची कामं करत होते। आम्ही त्याचे बी जिओ टॅगिंगचे फोटो व्हिडिओ सगळे काढून हायकोर्टामध्ये जमा केले की तुमच्या आदेशानंतर आता तिथं संबंधित ठेकेदार काम करतोय, तर हे कुठं ना कुठं तरी थांबलं पाहिजे। अशा भरपूरशा गोष्टी आहेत ज्याबद्दल आम्ही प्रशासनाकडनं मागणी करतोय की या सर्व कामांची एक समिती नेमवा। सर्व पक्षीय लोक आहेत, सर्व पक्षांचे एक एक लोक घ्यायचे, ती समिती नेमवायची आणि ती समिती जेवढ्याही कामं चालू असतील जिल्ह्यामध्ये त्या सर्व कामांची प्रामाणिकपणे चौकशी करून अहवाल सादर करेल। त्या तोपर्यंत कुठल्याही कामाचं बिल जिल्हा परिषदेने द्यायचं नाहीये। कुठं जर चूक असेल तर ती चूक आपण दुरुस्त करायला लावू। तिसरा आमचा मुद्दा आहे प्रशासकीय मान्यतेचा। तुमच्यापैकी काही लोक ग्रामपंचायतचे सरपंच आहेत, मग ठक्कर बाप्पा असो, जनसुविधेचा विषय असो, या सगळ्या योजनांची प्रशासकीय मान्यता जिल्हा परिषदच्या प्रिमाइसेसच्या बाहेर तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, हा कायदा आहे। तरी घरी घेऊन प्रशासकीय मान्यता विकतात, हा धंदा चालू आहे। माणूस बघून देतात हे मी सांगतो। हा माणूस जर शिवसेनेचा सरपंच असेल याला द्यायची नाही, हा काँग्रेसवाला असेल त्याला द्यायची नाही। अरे कुठल्याही पक्षाचा असो, कुठलाही माणूस असो, त्या गावामध्ये कमीत कमी 30-40% मतं तुम्हाला दिली आहे ना, नाही दिली आहे का? तर मग जेव्हा तुमची निवडणूक संपून जाते, निवडणूक संपल्यानंतर राजकारण बाजूला ठेवा आणि समाजकारणाकडे तुम्ही लक्ष द्या ना। प्रशासकीय मान्यता बी जर जिल्हा परिषदेच्या आवारातून देत नसेल तर मग या बिल्डिंगचं बी काय करायचं? बंद करून टाका, हिला बी कुलूप लावून टाका आणि आपल्या घरी जिल्हा परिषद चालू आपण। सामान्य माणूस जिल्हा परिषदला येतो आणि त्याला फेरफटका मारावा लागतो की तुम्ही याची सही घेऊन या, याच्याकडे जाऊन या, तुम्हाला प्रशासकीय मान्यता इकडे भेटेल, तुमचं हा काम पूर्ण नाही, तुम्ही या माणसा। याचं एकमेव कारण हे आहे की बाल शहीदांच्या भूमीला भ्रष्टाचाराचं जे कलंक लागलेलं आहे ते आज आपल्याला इथं बसून पुसायचंय। नंदुरबार जिल्ह्याची ओळख वेगळी आहे। आजपर्यंत आपण अनेक लोक पाहिलेत, अनेक आमदार खासदार पाहिलेत, पण कधी या जिल्ह्याला भ्रष्टाचाराचं मूळ स्थान असं म्हणून कधी ओळखलं गेलं नाही। आम्ही जेव्हा या धरणे आंदोलनाची मागणी केली
आमचा मुद्दा तोच होता की जल जीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांचा जो भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे. देखो पानी पिलाने का काम है, ईमानदारी से अगर पानी नहीं पिलाया तो लोग कैसा पानी पिलाते ये भी 1 महीना पहले देख लिहिलं आहे. तो सुद्धा लोकांना कळत नाही की आपल्यावर रोज आहे, तरी सुद्धा अजून ती हवे तर द्या अजून पण हो. आणि त्यांच्यावर झालेला हा रोष, त्याच्यानंतर 12 महिने उलटले, 6 महिन्याची मुदत वाढ झाली, तरी पण आपल्यामध्ये कोणालाच पाणी मिळालं नाही. चला ठीक आहे, कामामध्ये त्रुटी असू शकते, काहीतरी अडचणी झाल्या असतील, पण त्याच्यामध्ये बी गोम अशी आहे की ही आपल्याला पाणी देण्याची स्कीम नव्हती. जरी केंद्राने ती त्याच्याकरता दिली असली तरी सुद्धा इथं ही स्कीम बनवली ठेकेदारांसाठी. आणि आपला ठेकेदार आणि आपण आणि आपलं घर कसं पोचलं जाईल याची पूर्ण एक नियोजन झालं. सिंडिकेट म्हणतात त्याला. एक टीम बनते सिंडिकेट म्हणजे, आणि टोळकं बनतं टोळकं, आणि त्या टोळक्यामध्ये सगळे असतात, प्रशासन असतात, ठेकेदार असतो, देणारा राजकारणी राहतो, हे सगळ्यांचे ठरतं मग. आणि ते ठरवून याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला कळणार नाही अशा पद्धतीनं त्याच्यातला पैसा काढला जातो. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. म्हणून हा जो जन आक्रोश आहे, ही लोकांची जी चळवळ आहे, त्याला आज वाचा इथे फुटली आहे. आणि ही फक्त एका पक्षाची नाही की कुणाची एका व्यक्तीची नाहीये, ही सर्व पक्षीय जी आहे हे आंदोलन करत आहोत. आणि यात लोकांचा सहभाग हा दिसून आला आहे. हे जे आहे ही लोकांनी ही चळवळ आपल्या हातात घेतलेली आहे, ती इथे दिसून येते. आणि याला आपल्याला नक्कीच यश मिळेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नंदुरबार.